स्मिता मॅम, लास्ट मंथ मी आणि माझा नवरा दोघं तुमच्याकडे डाएट प्लॅनसाठी आलो होतो. दोघंही सगळं फॉलो करतो. त्याने एका महिन्यामध्ये 5 किलो वजन लूज केलं आणि मी फक्त 2 किलोच. असं का? मुलींच्या आणि मुलांच्या हार्मोनमध्ये फरक असतो. मे बी तुझे पिरियड्स जवळ आलेले असतील. पिरियड्सच्या आधी साधारणपणे 8 दिवस वजन वाढलेलं असतं, पिरियड्समध्येही ते वाढलेलं असतं. त्यानंतर आपलं ओव्ह्युलेशन मध्ये सुद्धा वजन वाढलेलं असतं. मे बी तुझं एखाद्या वेळेस पोट साफ झालेलं नसेल तरी वजन वाढलेलं असतं. त्यानंतर कदाचित बाहेरचं खाण्यात आलं काही, तर कार्बोहायड्रेट आणि सोडियममुळे वजन वाढलेलं असतं. आपल्या बॉडीमध्ये वॉटर इंटेन्शन होऊन मुलींमध्ये मुलांपेक्षा मसल वेट कमी असतं, त्यामुळे त्यांचा बीएमआर सुद्धा कमी असतो. त्यामुळे वजन आपलं नॉर्मली हळूहळूच कमी होतं. हार्मोनल चेंजेसमुळे फॅट लॉस हा कमी स्पीडनी महिलांमध्ये दिसून येतो. तू तुझं करिअर सुद्धा करते आहे, जॉब करते आहे, घर सांभाळते आहे, मुलांना सुद्धा सांभाळते आहे. या सगळ्याचा स्ट्रेस मे बी तुझ्यावरती येतो आणि स्ट्रेसमुळे वजन लवकर कमी होत नाही. त्यामुळे तुझा स्ट्रेस वाढून कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सिक्रीट होतो आणि त्यामुळे तुझं वेट लॉस जर्नी स्लो होऊ शकते. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे झोप. तुझी झोप पूर्ण होते आहे का ते बघ. कमीत कमी 6 ते 8 तास तुझी झोप कंप्लीट झाली पाहिजे. सो मेल आणि फिमेलची वेट लॉस जर्नी नेहमी वेगळीच असणार. त्यामुळे तुझ्या नवऱ्याचा वेट लॉस हा तुझ्यापेक्षा नेहमी जास्त स्पीडनेच होणार, पण तुझा सुद्धा वेट लॉस होईल. तो सस्टेनेबल वेनी आणि स्लोली जरी झाला तरी तो परमनंट असेल, म्हणून तू अजिबात काळजी करू नकोस. ओके, थँक्यू मॅम.